नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपलं चाललं होतं बारप्या इथं जावे. तर आज शेवटी तो दिवस आला. आम्ही निघालो होतो आज बारप्याला. है गोटावड़े गांव में। उधर इधर बारपे को जा रहे, उधर बहुत रहते मंकी मंकी के लिए हम ले रहे केड़ी और हमारे एक थोडासा नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करून आम्ही निघालो मग आमच्या वाटेला. एक 1.5 ते 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो इथे. सगळं सामान वगैरे घेऊन आम्ही निघालो. असं एक 15 ते 20 मिनिटाचा असं एक ट्रेक आहे. वर्षी काय काम आहे पाणी असतं तो दाबा कुठे इथंच आहे कुठे तरी हेच आहे का तो फोटो होता इथं. आलोय आपण आता. आर्यन चला पुढं, बिबट्या धरीन तुम्हाला. तरी असा ट्रेक आहे, बघू शकता तुम्ही. आजूबाजूचं परिसर आहे, असं एकदम शांत ठिकाण आहे. असं पोचलो आपण. हे हिंजवडी वाकड गावचे ग्रामदेव श्री म्हातोबा यांचे हे मूळ ठिकाण आहे. इथं मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे माकड बघायला भेटतील. अशी त्यांची मस्ती चालूच असते. त्यांना खायला दिलं आपण. आणि आता हितेश काय सांगतो, त्याचा संदेश आहे काय का. तर आज आम्ही आलो होतो बारपे या ठिकाणी देवस्थानी. मला स्वतः असं वाटतं की असं कुठं बाहेर फिरायला वगैरे जाण्यापेक्षा देवयागर कोकण वगैरे जाण्यापेक्षा खरं देवाच्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि बाजूला पण असं रम्य असं वातावरण आहे. आणि खरंच जर काय तुम्ही कामावरनं त्रासलेले असं स्ट्रेस वगैरे तुम्हाला असेल तर तुम्ही खरंच तामिनी घाटात बारपे देवस्थान म्हातोबा देवस्थान या ठिकाणी तुम्ही एकदा येऊन बघा. असं पण नाही की मंदिर आपलं खूप मोठं वगैरे आहे. मंदिर आपलं साधं आहे. देवाचं ठिकाण पण चांगलं आहे. वातावरण पण चांगलं आहे. धन्यवाद. बघा वातावरण तुम्ही बघा. हा रस्ता आहे इथून असं थोडंसं आपण तिथून पुढं आलो होतो. मला असं बघायला भेटतं एकदम असं थंडगार पाणी. पुरं लागली इथं फोटोशूट करायला. ऋषीला इथं खेकडा भेटला. त्या दरवेळेस तो एक ना एक खेकडा पकडतच असतोय. तर खेकड्याचं फोटोशूट करून मागं बघितलं तर मागं आपला आर्यनच्या अंगात बाहुबली आला होता. के होने वाले सम्राट राजमाता शिवगामी देवी के प्रिय पुत्र भी था संसार जिससे उस काल के संहारक वीरों के वीर. तर तिथून निघालो. आपली संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि आजचा दिवस आपला संपलाही. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.